सराईत मोटरसायकल चोरट्याचं जेरबंद करण्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले असून चोरट्याकडून 1,50,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरासह बहुतेक ठिकाणी दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ होत होती। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतही भरत शालिग्राम बांडे राहणार विठ्ठल मंदिर वार्ड भुसावळ यांच्या राहत्या घरासमोरून 30,000 रुपये किमतीची MH19 DN 5349 क्रमांक असलेली बजाज कंपनीची प्लॅटिना दुचाकी चोरी गेली होती। यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता तपासकामी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या सूचनेनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडगन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, PI विजय नेरकर, पोलीस कर्मचारी यासिन सत्तार पिंजारी, महेश चौधरी, सोपान पाटील, राहुल वानखेडे, सचिन चौधरी, भूषण चौधरी, जावेद शाह यांच्या पथकाने सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेत असताना संशयित आरोपी किरण उर्फ करण शालिग्राम पाटील, गजानन महाराज मंदिराजवळ वास्तव्यास असणारा संशयित आरोपी हा आढळून आला। भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गुन्ह्यासंबंधी चौकशी केली असता त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 5 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेल्या 1,50,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी बाजारपेठ पोलिसांनी हस्तगत केल्या असून पुढील तपास सुरू आहे। तर या मे महिन्याच्या 4 तारखेला एक विठ्ठल मंदिर वार्ड तिथे एक मोटरसायकल चोरी गेली। तर त्या अनुषंगानं आमचे सचिन चौधरी आणि राहुल वानखेडे या 2 कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर वर्कआउट केलं। तिथले आजूबाजूचे सगळे CCTV फुटेज, कॅमेरे वगैरे चेक करून अतिशय तांत्रिक पद्धतीने त्यांनी तपास करून आरोपी निष्पन्न केला। तर तेव्हा त्यांच्या आरोपीची त्यांनी मग नंतर ओळख पटवली त्याच्यातून। तर तो आरोपी हा किरण उर्फ करण शालिग्राम पाटील मुक्ताईनगरचा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्याच्यानंतर मग विजय नेरकर, यासिन पिंजारी, सोपान पाटील, भूषण चौधरी, महेश चौधरी या लोकांनी मग परत एक टीम बनवली। सचिन चौधरी आणि राहुल वानखेडे यांनी पण त्याला इन्फॉर्मेशन लीड केलं आणि त्या आरोपीला त्यांनी मोठ्या शिताफीने पकडलं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून आतापर्यंत आम्ही 5 मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत। त्याच्यापैकी 3 मोटरसायकल ज्या आहेत तर त्या आपल्या भुसावळ शहरातल्या सिटीमधल्या ज्या आहेत तर त्या चोरी गेलेल्या आहेत आपल्या, आणि 2 ज्या आहेत त्या एक जळगावमधून आणि एक मलकापूरमधून गेलेली तर त्या रिकवर केलेल्या आहेत। त्याला अजून 2-3 गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आता सध्या अजून तपास सुरू आहे। अजून त्याच्यामध्ये काही त्याच्यासोबतचे साथीदार इतर आरोपी आहेत ते पण निष्पन्न होत आहेत आणि अजूनही त्याच्याकडून गाड्यांची रिकव्हरी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर आता सध्या तपास सुरू आहे। जनजागर मराठीसाठी सुमित निकम, भुसावळ।